अजित पवार की पार्टी एनसीपी के लिए पिंपरी विधानसभा में चुनाव प्रचार नहीं करेंगे। ऐसा खुला ऐलान पिंपरी चिंचवड शहर भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने किया है। वे सीधे तौर पर विधायक अन्ना बनसोड़े का विरोध कर रहे हैं। विधायक उमा खापरे ने कहा कि पिंपरी विधानसभा भाजपा का है। पिछली बार अमर साबले को टिकट दिया गया था, थोड़े मतों से पराजित हुए। फिर भाजपा समर्पित आरपीआई के उम्मीदवार चंद्रकांता सोनकांबले को टिकट मिला। मात्र 2200 वोटों से चुनाव हारी। पिंपरी विधानसभा क्षेत्र में भाजपा के कुल 14 नगर सेवक हैं। पिछली बार की तुलना में ताकत डबल हुई है। पिंपरी विधानसभा क्षेत्र पर शिवसेना शिंदे गुट और बीजेपी नेता ने दावा ठोका है। इससे अजित पवार विधायक बनसोड़े को जोर का झटका लगा है। दोनों पार्टियों की मांगों पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि अगर वे हमारे निर्वाचन क्षेत्र पर दावा कर रहे हैं तो हम भी उनके निर्वाचन क्षेत्र पर दावा करेंगे। दूसरी ओर लोकसभा चुनाव में राष्ट्रवादियों ने महायुति उम्मीदवार के लिए ईमानदारी से काम किया। इसीलिए मावल लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार श्रीरंग बारणे को पिंपरी से बहुमत मिलने की याद दिलाते हुए विधायक बनसोड़े ने भी शिवसेना बीजेपी को आईना दिखाने की कोशिश की है। आजच्या बैठकीत असं ठरलेलं आहे की मागच्या वेळेस आपल्या अमर साबळेंनाच तिकीट दिलं गेलं होतं। काही मतांनी निसटता त्यांचा पराभव झाला। त्यानंतर आरपीआयला हा वॉर्ड सुटला। हा वॉर्ड हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद जी पूर्वी होती त्याच्याही पेक्षा डबल झालेली आहे। 14 इथे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि गेल्या लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एवढं चांगलं काम केलेलं की इथला उमेदवार लोकसभेचा असूनही सुद्धा 16 ते 17 हजार मतांनी आघाडी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच भाजपचे जे शक्ती केंद्र प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, त्या बूथ प्रमुखांनी, पन्ना प्रमुखांनी, कारण आमची संघटनात्मक इतकी मोठी ताकद आहे, त्या ताकदीच्या नुसार पार्टीने आमच्याकडनं कार्य केलेत, कार्यक्रम घेतलेले आहेत। त्या माध्यमातून आम्ही इथे लोकसभेचे खासदार निवडून दिलेले आहेत। त्यामुळे निश्चितच हा वॉर्ड हा भाजपला मिळाला पाहिजे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती कार्यकर्त्यांची भावना निश्चितच आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार आहेत। त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार, त्यांच्यावर मीटिंग करणार आणि आमचा आग्रह असेल की ही विधानसभा आम्हाला लढायला द्यावी आणि ती भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला देण्यात यावी अशी आग्रहाची भूमिका आमची असणार आहे। इतर पक्षांनी कोणाला उमेदवारी द्यावी, कोण आमदार आहे त्याला उमेदवारी द्यावी किंवा कोणाला द्यावी याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही। आमचं फक्त एकच म्हणणं आहे की फक्त कमळ चिन्ह आम्हाला पाहिजे। 100% कारण कसं आहे की आज बैठकीचा आमचा विषय वेगळा होता, पण त्या बैठकीचा विषय वेगळा असताना कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती तातडीनं पक्षश्रेष्ठींकडनं पोहोचवणं गरजेचं आहे। त्यामुळे तातडीने पोहोचू आणि जसं उमाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे हा मतदारसंघ भाजपला कसा सुटेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करणार आहोत। ह्यात नाराजीचं सूर कशाने? आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली काम करते। मग उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आमचेही कार्यकर्ते उद्या म्हणू शकतात की भोसरी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला पाहिजे, चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला पाहिजे। आमचीही मागणी तशीच असणार आहे ना। जर त्यांची उद्या अशी मागणी आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी विधानसभा मतदारसंघ सोडण्यात येणार आहे आणि जर त्या मतदारसंघावर ते लोक दावा करत असतील तर आमचाही दावा आहे की भोसरी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला पाहिजे, चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला पाहिजे। ते कुठल्या आधारे म्हणतात, काय म्हणतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीरंग बारणेचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून लीड भेटला ना। लीड कसा काय भेटला मग? ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।